हॅलो नमस्ते गाईज. बघा आज होता 31st. मग मी मस्त मटण आणलं होतं त्यांनी आमच्यासाठी, आणि त्यांच्यासाठी मी मेथी मटर मलाई बनवते. यूट्यूबवर रेसिपी बघितली होती मी मस्त. तर त्यांच्यासाठी व्हेज, कारण की ते व्हेजच खाता. मग आमच्यासाठी त्यांनी मटण आणलं होतं मस्त सकाळी बाजारात जाऊन. तर मग मी मेथी मस्त थोडीशी कापून घेतली. आज बाजार पण होता, बाजारातून ताजी ताजी मेथी आणली त्यांच्यासाठी. मग थोडीशी बारीक चिरून मग ती थोडं पाण्यात 2च मिनटं उकळवून घेतली. मग मस्त मटर आणि कांदा, काजू आणि अद्रक लसूण, 2 मिरच्याची अशी पेस्ट केली मी. आणि मटर वगैरे टाकून, मेथी टाकून मग वरून मस्त मलाई टाकली. ताजी ताजी मलाई होती मस्त दुधाची. मग थोडासा गरम मसाला पण टाकला होता. मग थोडीशी साखर, धना पावडर, मीठ, थोडासा पिसलेला गरम मसाला घातला. आणि मग थोडीशी मग टेस्ट चांगली येते, सुगंध तर खूप छान येत होता. मग बघा मस्त मी मसाला वगैरे घातला. जास्त काही नाही घालायचं, मग थोडीशी साखर घालायची, मग त्याच्यानं टेस्ट थोडा चांगला येतो. बघा माझी मेथी मटर मलाई तयार झालेली आहे. बघा मी साखर घातली, जास्त नाही घालायची, नाही तर जास्त गोड नाही आवडत त्यांना. मग मी थोडीशीच घातली. मग मी इथे बनवते आमच्यासाठी मटण शिजवलेलं. मग मी तेव्हा गरम मसाला टाकलेला, खडा गरम मसाला, म्हणून मग मी आत्ता काही घातला नाही. मग मी आता मस्त कांदे, ते माझी अद्रक लसूणची पेस्ट आणि माझा तयार असतो तो मसाला टाकला, कांदा खोबऱ्याचा. मग मटण शिजवून घेतलेलं मी. मग चांगला मसाला फ्राय केला. मग मी त्यानंतर मटण वगैरे घातलं. आणि दही पण आणली होती मी बाजारातून. मग मी दही पण घातली. आज थोडीशी दही घालून मटण केलं आहे. मग छान मस्त मसाला झालेला आहे. मग मटण घालून मग वरून दही टाकलं थोडंसं. बघा माझं मटण मस्त तयार झालेलं आहे. आपला भात पण झाला आहे, चपाती पण झाली आहे, आणि त्यांची भाजी पण झाली, आणि आमची पण भाजी झाली. ओके.